भिवंडी तालुक्यातील धामणगाव गावचे उपसरपंच राजेंद्र सोंग्या पाटील व दिगंबर सोंग्या पाटील यांच्या घरी मागे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा विराजमान झाले होते। उपसरपंच राजेंद्र सोंग्या पाटील यांच्या माध्यमातून बाप्पांची पूजा आरती मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात आली। संपूर्ण पाटील परिवाराने मोठ्या उत्साहामध्ये बाप्पांची पूजा आरती करत मागे गणेशोत्सव साजरा केला। यावेळी अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। यावेळी राजेंद्र सोंग्या पाटील उपसरपंच यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। सर्व गावकऱ्यांना आणि सर्व गणेश भक्तांना मागे गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्याकडे मागे गणेशोत्सव हा सालाबाद प्रमाणे आम्ही गणपती विराजमान करतो आणि यावर्षी सुद्धा केलेला आहे। आम्ही गणपती आमच्या घरी विराजमान होताना थाटामाटात आम्ही गणपती घरी आणलेला आहे आणि असंच आमच्या घरात जल्लोष, लहान मुले, सर्व आमचा परिवार, सर्व जल्लोष, गावातले नागरिक आणि मित्र परिवार, नातेवाईक सर्व एकदम जल्लोषात साजरा करतो आम्ही गणेशोत्सव। मागे गणेशोत्सव निमित्त सर्व गावकऱ्यांना व नागरिकांना, नातेवाईकांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना यश भरभराटी लाभो गणेशोत्सवानिमित्त। देवाचरणी एकच प्रार्थना करतो की सर्वांना आनंदित आणि आमच्या परिवाराला सुद्धा आनंदित ठेवो, हेच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना। आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिगंबर सोंग्या पाटील आणि राजेंद्र सोंग्या पाटील आपले गावचे उपसरपंच, नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या परिवाराच्या गणपती मागी गणेशोत्सवासाठी आम्ही आलेले आहेत। आमच्या सर्व मित्र परिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप थाटामाटाने साजरा केलेला आहे। बाप्पाचं आगमन खूप थाटामाटाने साजरा करून आम्ही आणलेले बाप्पांना। तर अशीच पुढच्या वर्षी सुद्धा आमची कल्पना राहील, खूप थाटामाटाने आम्ही साजरा करू। बाप्पा आल्यानंतर खूप नाचत असताना खूप जल्लोष केला आम्ही आणि थाटामाटात घेऊन आलोय आम्ही त्यांना गणपती बाप्पाला आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही थाटामाटानेच घेऊन येऊ। सर्व गणेश भक्तांना आमच्या मित्र परिवाराकडनं, तसेच दिगंबर सोंग्या पाटील, राजेंद्र सोंग्या पाटील यांच्याकडून सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।